आज सर्वत्र घटस्थापनेची तयारी होतीये। दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। यंदा नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होतोय। विशेष म्हणजे एरवी नवरात्र उत्सव 9 दिवसांचा असतो, पण यावेळी मात्र तमाम भक्तगणांना गरबा प्रेमींकरता एक दिवस अधिक आहे, कारण यंदा 10 दिवस हा शारदीय नवरात्र उत्सव असेल। महाराष्ट्रात आदिशक्तीचा गजर होतोय। 3.5 शक्तिपीठांपैकी ही महत्वाची 2 शक्तिपीठ आपण पाहतोय। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तर मुंबईला तारणारी आई मुंबाई ही मुंबा देवी, जी अर्थातच मुंबईकरांचं रक्षण करती असं म्हटलं जातं। मुंबादेवी मंदिरातही सकाळपासूनच भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। कसा माहोल आहे त्या ठिकाणी जाणून घेण्याकरता आपले 2 प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। करवीर निवासिनी इथून कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी सतेज औनकर आणि मुंबादेवीच्या प्रांगणातून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवातीला आपण सतेजकडे जाऊया। सतेज, शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। गेले 8 दिवस खरं तर तुम्ही करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातल्या सगळ्या परिसरात कशी तयारी सुरू आहे, लगबग सुरू आहे याची बित्तम बातमी आमच्यापर्यंत पोहोचवत होतात। आज मात्र खऱ्या अर्थानं त्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये। आज देवीची अलंकारिक पूजा ही बांधली जाणार आहे, हे विशेष आहे सतेज। खरं तर 9 दिवस विविध रूपात देवीची पूजा बांधण्याची प्रथा आहे, परंपरा आहे। आज अलंकारिक पूजा ही बांधली जाते। कसा उत्साह आहे या प्रांगणामध्ये, एकूणच तमाम महाराष्ट्रातून जनता या ठिकाणी दर्शनाकरता येत असते। नक्कीच लाघवी, आपण पाहिलं तर नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे। पहाटे 5 वाजल्यापासून मोठ्या संख्येने भाविक रांगा लावून दर्शन घेताना पाहायला मिळते। मंदिराचा आतील भाग आहे तो फुलांनी सजवल्याचं देखील आपल्याला या विविध दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। मात्र मी ही इथली दृश्य दाखवतो। सध्या मी आहे अंबाबाई मंदिराच्या परिसरात आणि या परिसरामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी झालेली आहे आणि दर्शन घेताना हे सगळे भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 9 दिवसात साधारणतः 30 लाखापेक्षा अधिक भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि आज नंतर हा नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती पहाटे 5 वाजल्यापासून धार्मिक विधी आहेत या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि आता जर पाहिलं तर भाविक देखील कोल्हापूरच नाही तर परदेश असेल आणि परराज्यातून असेल आणि पर जिल्ह्यातून असेल ते भाविक आता कोल्हापुरात दाखल झाले। आपल्यासोबत काही बोलण्यासाठी काही भाविक आहेत, त्यांना आपण देखील विचारूयात। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे का? हो, आम्ही आज सकाळी लवकर उठून अंबाबाईच्या दर्शनाला आलो। आम्ही नाशिकचे आहोत, नीलम शिंदे नाव आहे आमचं, आणि आम्ही दरवर्षी न चुकता आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला येतो। आम्हाला खूप छान वाटतं, दर्शन घेऊन प्रसन्न वाटतं। देवी माताला सांगतो आम्हाला छान ठेव, आनंदात ठेव, आमचे सगळे ड्रीम्स कंप्लीट कर, आणि अशा प्रकारे आम्हाला खूप छान वाटतं। काय सांगाल तुम्ही? जवळपास आम्ही 2 तासापासून रांगेत उभं राहिलोय, पण तरी पण अजिबात थकवा कंटाळा अजिबात आलेला नाही। ती ऊर्जा आम्हाला देवीकडूनच मिळाली आणि अगदी छान वाटते की देवीचं दर्शन खूप छान झालं। अगदी अरेंजमेंट पण इथली खूप छान आहे। काय देवीचरणी काय मागितलं तुम्ही? देवीचरणी सर्वांना सुख आणि समृद्धी मिळू दे एवढी इच्छा मागितली। खरं तर नाशिकवरून तुम्ही गेल्या वर्षी पण आलेला होतात आणि लोकशाहीलाच प्रतिक्रिया दिलेली होती। आता देखील तुम्ही नाशिकवरून देवीच्या दर्शनाला आलात, काय नेमकं तुम्ही एकूणच या सगळ्या वातावरणाबद्दल सांगाल आणि देवीचरणी काय मागितलं? देवीच्या वावरात आल्यावरती खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, एक एनर्जी मिळते, छान असं पॉझिटिव्ह वेव्ह मिळतं आपल्याला। आणि आम्ही देवीला सांगतो की असंच आम्हाला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव, जेणेकरून आम्ही दरवर्षी देवीच्या दर्शनाला येऊ शकू। नक्कीच लाघवी, आपण पाहिलं तर हे नाशिकचे काही भाविक आहेत, ते दरवर्षी अंबाबाई देवीच्या चरणी खरं तर लीन होण्यासाठी येतात आणि नवरात्राचा पहिला दिवस म्हटलं तर एक उत्साह असतो, घटस्थापना असते आणि साधारणतः 8:30 ते 8:45च्या सुमारास अंबाबाई मंदिरातील घटस्थापना होईल आणि त्या ठिकाणी तोफेची सलामी आहे ती देखील दिली जाईल आणि ह्या तोफेच्या सलामीनंतर घटस्थापना झाल्याचं आपल्याला असं म्हणता येईल। आणि त्यानंतर खरं तर सगळं पाहिलं तर या ठिकाणी भाविकांचा उत्साह आहे, मंदिराला लाइटिंग केलेली आहे आणि साधारणतः पहाटे 5 वाजल्यापासून
पासून अगदी लाखोंच्या संख्येनं भाविक पहिल्याच दिवशी रांगा लावून दर्शन घेताना पाहायला मिळतात. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने या सगळ्या भाविकांना सुलभ आणि चांगलं दर्शन कसं होईल आणि जलद गतीने दर्शन कसं होईल यासाठी अगदी उत्कृष्ट व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणारा भाविक देखील अंबाबाई चरणी नतमस्तक होताना दर्शन घेऊन त्या ठिकाणी सुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लागवी अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास या सविस्तर माहिती करता. ही दृश्य आपण पाहतोय करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातली ही दृश्य आहेत. शारदीय नवरात्र उत्सवाला या ठिकाणी सुरुवात होतीये. खऱ्या अर्थानं देवस्थान समितीनं चांगली सोय केलेली आहे. दरम्यान तोफेच्या सलामीनं घटस्थापना ही पूर्ण होईल. दुपारी साधारणतः 3च्या दरम्यान विशेष अलंकारिक पूजा ही देवीची बांधली जाईल. करवीर नगरी ही दक्षिण काशी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ अर्थात करवीर निवासिनी. थेट जाऊया आता मुंबईत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे. भाग्यश्री, तुम्हाला सुद्धा शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मुंबईची तारणहार असं जिला म्हटलं जातं ती आई मुंबादेवी आणि मुंबादेवीच्या या दर्शनाकरता तमाम मुंबईकर आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीच्या या गाभाऱ्यात गर्दी करताना दिसत आहेत. काय कसा माहोल आहे तिकडचा? नक्कीच लागवी. आपण बघितलं तर आत्ताच इथे घटस्थापना जी आहे ती पार पडलेली आहे. आपल्याबरोबर आपण बघतोय की माहोल जो आहे तो अत्यंत सुंदर आणि भावनिक असा आहे. भक्त इथे आलेले आहेत. खरं तर घटस्थापना होत होती त्याच्यामुळे काही वेळ गर्दी थांबवलेली होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची इथे सोय करण्यात आली आहे. स्वतः मंदिरातर्फे 150 स्वयंसेवक ठेवण्यात आलेले आहेत. मंदिराचे पुजारी आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना विचारूया तर काय कशा पद्धतीने सोय करण्यात आली आहे, काय सांगा? श्री मुंबादेवी मंदिर प्रसिद्ध आणि अन्नपूर्णा आणि जगदंबा मुंबादेवी मंदिराद्वारा आश्विन नवरात्रीमध्ये संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी मुंबईच्या आधुनिकतेसाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या देशचा उद्धार करते. अगदी भाग्यश्री. आजपर्यंत मुंबईचे रक्षण केले आहे. तसेच रक्षण आई मुंबादेवी असे आमची नैमित्तिक प्रार्थना आहे. आश्विन नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी होती देवीचं दर्शनासाठी. नक्कीच. तर आपण बघतोय की अशी जी मुंबादेवी आहे ती जगदंबेबरोबर स्थापन झालेली आहे. कारण का जगदंबाला आमच्या बरोबर बसवा माझी ती मोठी बहीण आहे. मुंबादेवीने स्वप्नात येऊन सांगितलं त्याप्रमाणे इथे जगदंबा आई देखील आहे आणि त्याचबरोबर मुंबादेवी देखील आहे. बॅगांचं जे चेकिंग आहे ते देखील केलं जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखील भरपूर इथे प्रिकॉशन घेतलेली पाहायला मिळते. कारण मुंबादेवी ही मुंबईतली सगळ्यात महत्वाची अशी देवी मानली जाते आणि या मंदिरात गर्दी देखील तेवढीच असते. त्यामुळे जनरली बॅगा घेऊन मंदिरात प्रवेश करू नका अशा सूचना देखील मंदिरातर्फे देण्यात आल्या. अगदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.